आणि एक मित्र होता सर, गेल्या वर्षी त्याला शेतामध्ये साप चावला होता. तर रस्त्यामुळं एवढा उशीर झाला गाडीला की सर त्यानं एक 10-15 किलोमीटर मध्येच मरण पावला. गोरगरिबाची हे जगणं मुश्किल आहे सर. इथं कुठल्या आम्ही समजा दूध व्यवसाय जरी केलो तरी कॅन खाली पडतंय, तसंच उचलायचं, निमीन सांडायचं, दूध द्यायला जायचं, उगं पोट भरण्याची अपेक्षा आहे साहेब. ॲम्ब्युलन्स येत नाही, रोडच असला आहे. नमस्कार मंडळी, मी भीमराव कांबळे आणि आपण पाहताय ATN मराठी न्यूज. गेल्या आठवड्यामध्ये आपण मावलगाव ते लेंडेगाव जाणाऱ्या रस्त्याची एक बातमी केली होती आणि त्या बातमी केल्याच्या प्रसारित झाल्याच्या नंतर अनेक जणांचे फोन आले. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था आम्ही यापूर्वी सांगितलं होतं की दयनीय अवस्था आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा टाकलेला आहे तो रस्ता आहे धसवाडी ते नाईक नगर आणि हा बाजूला बघत असलेला हा रस्ता गोळवाडी तंडा गेलेला आहे. आणि विशेष सांगायचं म्हणलं तर ही लातूर जिल्ह्याची हद्द आहे. या ठिकाणापासून परभणी जिल्हा इकडे पुढे सुरू होतोय आणि इकडल्या बाजूला ही लातूर जिल्हा आहे. तर एकंदरीत ह्या रस्त्याला जोडणारे अनेक वाडे आहेत, तांडे आहेत, अनेक छोटे छोटे गावं आहेत. मात्र या गावाच्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था आहे. आपण बघत असलेल्या हा रस्त्यावर जवळपास 20 वर्षापूर्वी झालेलं ह्या रस्त्याचं काम होतं. त्यानंतर अद्याप या रस्त्याची कुठलीही दुरुस्ती झाली नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये 2023 मध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष OBC सेलचे शिवाजीराव भिकाणे यांनी तत्कालीन मंत्र्यांना गिरीश महाजन अथवा रवींद्र चव्हाण यांना या रस्त्याच्या संदर्भामध्ये एक पत्र लिहिलं होतं आणि त्यांना विशेष बाब या रस्त्याची मंजुरी मागितली होती. मात्र त्यांनी ज्या रस्त्याची मंजुरी मागितली त्या रस्त्याला अद्याप त्यांची प्रायोरिटीज असं कलेक्टरच्या मार्फत सांगितलं गेलं. मात्र अजून त्या रस्त्याची कामाला कुठलाही निधी उपलब्ध झाला नसल्याने आजही हा रस्ता त्याच अवस्थेमध्ये आहे आणि त्या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांची मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये हेळसांड होत आहे. माझ्यासोबत या रस्त्याने ये जा करणारे काही नागरिक आहेत, काही महिला सुद्धा आहेत. त्यांच्याशी आपण या रस्त्या संदर्भात काही चर्चा करणार आहोत. काय अडचणी आहेत आणि कसा प्रवास करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये जो हा संघर्ष आहे तो मागील 20 वर्षापासून कसा ते अनुभवत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ज्ञानोबा लक्ष्मण चव्हाण, राहणार नाईक नगर तांडा. हो, इथं आश्रमशाळा आहेत 2-3. हे बरा फुटकाटे साहेब रोड सर. तर हे 2-3 शाळा सुद्धा असून कुणी बघायला तयार नाही. जिल्हा परिषदला निवडून दिले माणसं, सगळे केले, हो देता आमदार खासदार सगळे करून देता म्हणले तर कोणी रोडकडे बघणार, कुणी यायला सुद्धा तयार नाहीत साहेब. बरं, या मार्गावरून तुम्ही समजा एखाद्या वेळेस असा प्रसंग घडला, कुणाला दवाखान्यात न्यायचे, ऍडमिट करायचे, त्या टायमाला काय तुम्हाला सहन काय इथं सर्प डसून सुद्धा माणसं आमच्या इथले 1-2 माणसं गेलेत. अहो, तर दवाखान्यात पुस्तक पोहोचले नाहीत. अहो, अशी कंडिशन ह्या रोडची झाली. वाहन येईना गेलेत, कोणी बघणार, काय आमदार बघणार, खासदार बघणार, कोणी यायला तयार नाही साहेब. सांगू कदरला आम्ही गेलता जाऊ आला तरी कोणी यायला तयार नाही. निवडणुकीच्या काळामध्ये कुणी आमदार, कुणी प्रतिनिधी या ठिकाणी तुम्हाला भेटायला आले असतील की? हो, आलते ना. कोण आलं होतं? तिच्या निवडणुकीमध्ये आलते की आमदार साहेब. ह्या रोडच्या संबंधित तुम्ही हो, तक्रार केली ती, बोलला आम्ही, सगळं सांगितलं त्याला. हो, त्यांचे भाचे आलते काय म्हणले आमदार साहेबाचे. त्यांनी म्हणले हो करून देतो म्हणले, काय चिंता नाही, एवढं का निवडणुकीचं हे होऊ द्या, झालं की करून देतो तुम्हाला, अशीच भाषा. दुसरं काय आमच्या फंडातून करून देतो. त्याचबरोबर अजूनही काही नागरिक आहेत माझ्यासोबत, त्यांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. काय नाव तुमचं? पुंडलिक रामदास चव्हाण. काय ह्या रोडची अवस्था कशी आहे आणि कसं काय साहेब, गोरगरिबाची हे जगणं मुश्किल आहे सर. इथं कुठल्या आम्ही समजा दूध व्यवसाय जरी केलो तरी कॅन खाली पडतंय, तसंच उचलायचं, निमीन सांडायचं, दूध द्यायला जायचं, उगं पोट भरण्याची अपेक्षा आहे साहेब. आमदार साहेब आले, त्यांनी म्हणले आमच्या फंडातून काम देतो, सगळे नेते येऊन गेले सर इथं, पण कुठलंच काम होऊ शकत नाही. आमच्या इथले शिवाजी कोपनरचा मुलगा, एकच मुलगा होता त्यांना, 10 एकर जमीन आहे, त्यांना पान लागलं तर ते पान तिथपर्यंत तरी जाऊ शकलं नाही. त्याच्या ड्रायव्हर त्याच्या वडील आत्महत्या करून घेतली. कारण ह्या रोडची अवस्था अशी आहे सर. कुठलं भाड्यावालं गाडी मागवलं तर गाडी स्वाला येते ते आमच्याकडे, ते म्हणते तुमचा रस्ता खराब, आम्ही येऊ शकत नाही तुमच्याकडे, तुमचा रोड चांगला नाही, खड्डे आहेत, आमच्या गाडीचे पाटे मोडले, तर कोण भरताल? ह्याच्यामुळे सर कुठलंच व्यवस्था नाही आमच्याकडे. एवढी मजबुरी आहे सर की गोरगरिबाला जगणं सुद्धा मुश्किल आहे. कुठलं बाजारला जायचं म्हणलं की हाल परिस्थिती, जाणं तरी मुश्किल. कुठलं एखादा माणूस बिमार पडले तर त्यांना सर आपल्या स्वतःच्याच कोणाच्या गाडी मोटरसायकल मागून दमान खटाखटाकडे घेऊन जायचं, अशी परिस्थिती सर इथली. काही इथं अपेक्षा सांगण्यासारखी नाही. तुम्ही जाऊन बघा पुढे, आणि सगळे खड्डे खुड्डे देत, काही उपयोग नाही तिथं, काहीच राहिलं नाही बघा तिथं. कुठले बी सर आमच्याकडे समजा कुठलं जायचं माणूस म्हणलं का अपेक्षा नाही. पाहुणे यायचं म्हणलं की तिकडे गाडी थांबून येतात. मग
कुठले येणार नाहीत पाहुणे आमच्याकडे, कारण काही उपयोग नाही ह्याच्यामध्ये. ठीक आहे. शासनाने एवढीच विनंती आहे, शासनाने वेळोवेळी हे रस्ते दुरुस्त करून घ्यावं. विलक्षण आलं, मोठे मोठे आश्वासन तर आम्ही ऐकलेत भरपूर, पण त्याची पूर्तता झाली नाही आतापर्यंत आणि भविष्यात पण होईल म्हणून असं वाटत नाही. आश्वासन फक्त निवडणुकीपुरतेच. 5 वाजता हे पावसामध्ये येत असता, हे चिखल पाण्याचं भिजत राहता हो का, त्याच्यासाठी व्यवस्था ही फक्त याची करा तुम्ही, रोडची व्यवस्था करा. हा, आमची लय परेशानी आहे, गुडघ्या इतका आहे हे चिखल माती, एका दिवशी पडला हो का, इथं लागलं, हे हात दुखालेत, हे गिटी घुसून हात दुखालेत आमचे. हा, तुम्ही काय करा, हे फक्त हे करायचं, सोयी करायची आमची रोडची सोयी नाही आम्हाला हो का. डिलिव्हरी पाहिजे, हा, डिलिव्हरी पाहिजे. तरी आम्हाला उपयोग नाही, त्याला असंच घेऊन जावं लागते. हा, अवघड आहे. लय अवघड आहे. अहो, वाट हा, चलत कुठवर जावं, धसवाडी पर्यंत चलत जावं, नाहीतर गोळवाडी पर्यंत चलत जावं, असलं आहे आम्हाला. आणि गाडी हा. वर गाडी व्यवस्था त्याला येणार नाही, इथून वाहनच नाही की आम्हाला. हा, वाहन जर असल्यावर काहीतरी सोयी जर होतं का ते, हा, त्याच्यासाठीच आहे आम्हाला म्हणणं. डिलिव्हरीच्या पेशंटला काय म्हणजे कसं तुम्ही दवाखान्यात आणि दवाखान्यात न्यायला गाडी अहमदपूरची आणि किनगावची बोलवता, पण हे रोड असलाय म्हणून वाहन येत नाही तिकडं. हा, अँब्युलन्स येत नाही, रोडच असला आहे. आमची हा. इथं परेशानी व्हायल्या डिलिव्हरीच्या बाईची. मात्र या रस्त्याला आज जवळपास 20 वर्षाचा पेक्षा अधिक काळ लोटलेला आहे आणि या रस्त्याची डागडुजी किंवा दुरुस्ती झाल्याचं अद्याप तरी ह्या नागरिकांनी सांगितलेलं नाही. आता आपण ह्या नागरिकाच्या प्रतिक्रिया पाहून एवढंच वाटते की येथील नागरिक हे किती मोठा संघर्ष करून या ठिकाणी आपली उपजीविका भागवत आहेत. प्रसंगी अनेक जणांचे जीव फक्त ह्या रस्त्यामुळे दगावल्याचेही यांच्याकडून सांगण्यात येते. एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर.